हॅलो दोस्तो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण करणार झणझणीत असं हिरव्या मिरच्याचं बेसन, महाराष्ट्रीयन बेसन. हे बघा काय काय घेतलं. तेलही तळलेलं होतं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पाणी आणि हे बघा बेसन पीठ. आणि त्यानंतर हे बघा मसाल्याचा डबा घेतलाय मी. तर चला तुम्हाला दाखवते कृती आपण कशा प्रकारे बेसन करणार आहोत हिरव्या मिरच्याचं झणझणीत असं. तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी करते गॅस ऑन. हा झालेला आहे आपला गॅस ऑन. आणि मी ठेवलेलं आहे पातेलं. ओके, तर सगळ्यात आधी टाकायचं आपल्याला तेल. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरे, मोहरी, जिरे मोहरी आपली कडलेली आहे. आता टाकायचं आहे आपल्याला हा बघा लसूण. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत कट केलेल्या हिरव्या मिरच्या. थांबा मी तुम्हाला दाखवते. हा बघा हिरव्या मिरच्या. ओके, आपण हिरव्या मिरच्या वाटून पण टाकू शकतो, पण मी अशाच टाकल्या कारण मला जास्त तिखट खायचं नव्हतं. आणि हे बघा आता आपल्याला काय मेन करायचे, भरपूर असं आपल्याला कोथिंबीर टाकायची. हे बघा कोथिंबीरीचं झणझणीत असं हिरव्या मिरच्याचं आपल्याला करायचं आहे बेसन. हे बघू शकता. आता घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं हलवून. ओके, मस्त असं चवदार आणि अस्सल बेसन मी बनवणार आहे. तर पूर्ण रेसिपी नक्की बघा. आता आपल्याला टाकायचं आहे यामध्ये आपलं हे तळलेलं आहे पाणी. बस झालं. तर 1 ग्लास पाणी आपण टाकलेलं आहे. ओके, त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हे बघा हळद. आता राहिलं फक्त मीठ. ओके, चवीनुसार मीठ तुम्हाला मी दाखवून टाकते की हे बघा मीठ. ओके, झालं. तर आपल्याला आता ह्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायचं आहे. ओके, बघा आपल्या पाण्याला आलेला आहे कसं खळखळून आदन आलेला आहे. तर आता मी करते गॅस थोडा कमी आणि ह्यामध्ये ना थोडेसे आपण ओवा टाकूत आहे. हे बघा ओवा, का तर पोटाला आपल्या त्रास होऊ नये म्हणून. आणि आपल्याला घ्यायचं आहे आता हे बेसन हटून. खरं तर मला खूप अवघड जातं हटण्यासाठी, तरी पण मी घेणार हटून. हे बघा असं 2 हातानं करायचं असतं, पण माझे 2 हात काम करत नाहीत. त्याच्यामुळं असं करून असं करायचं. आणि त्याचं हे असं हत्यारा असं बेसन हे करायचं, त्यानं असं करून घ्यायचं आपल्याला. हे बघू शकता तुम्ही मस्त असं. मी हटते व्यवस्थित असं बेसन. तुम्ही हे बघा आपलं पिठलं आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवू. हे बघा. ओके, तर एकदम स्वादिष्ट आणि झणझणीत असं बेसन कशावर खायचं माहिती आहे का तुम्हाला? ज्वारीच्या भाकरीसोबत. तर आपण खाणार आहोत, मी तुम्हाला दाखवते.
हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं, गाठ राहता कामा नाही. ओके. माझे खरंच हाल खूप खराब झाले, कारण उभा टाकून कुकिंग मला लई जड जाते. हे बघा. ओके. तर तुम्हाला मी कशी भाजी भाकरी एन्जॉय करणार आहे तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओमध्ये आपलं झालेलं आहे पिठलं डन. तर करूया गॅस बंद आणि नक्की रेसिपी ट्राय करा. आणि एकच उपकार करा, माझ्यावर चॅनलला खूप 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 माझ्या सपोर्ट करा. हे बघा. तर तुम्हाला मी दाखवते आपण करूत कसं पिठलं भाकरी खायची मस्त कांदा घेऊन. अरे देवा, सोपं. हे बघा फ्रेंड्स, तयार झालेलं आहे आपलं बेसन भाकरी. हो का, हे बघा भाकरी आणि हे आहे बेसन. ओके. एक या मग जेवण करायला. आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे प्लीज बहिणीला सपोर्ट्स करा. बाय.